नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज आपण श्रवण करणार आहोत पिठोरी अमावस्या कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळात होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे 6 वर्ष झाले. 7व्या वर्षीही असंच झालं. तेव्हा सासरा रागवला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोंटिकाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचं कारण काय? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोंटीक येईल आणि तुला मारून खाईल. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याच करता मी इथे आले आहे. झोंटिकाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळात होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्याचे श्राद्ध असे. माझे असं झाल्यामुळे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी 6 बाळातपण झाली. 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामांजींना माझा राग आला. ते मला म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळातपणामुळे 7 वर्षे उपाशी राहिला, तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं. नंतर मी इथे आले. आता जगून तरी काय करायचं आहे, असं म्हणून रडू लागली. तशी झोंटिकाची बायको तिला म्हणाली, बाई, तू भिवू नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढे जा. तिथे तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सराबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढे गेली. तो एक बेलाचं झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरांच्या स्वाऱ्या सुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली. मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले. पुढे तिला हे व्रत सांगितले. 64 योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तशी तिने विचारलं, याने काय होतं? अप्सरांनी सांगितलं, हे व्रत केले म्हणजे मुलं बाळ दगावत नाही, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावात आली. लोकांना हिला पाहिलं. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धगटकेनं पाहू लागला. तो मुलं बाळ दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली.
पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलं बाळासही सुखाने ती नांदू लागली. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ही कहाणी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक्स, शेअर अँड कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.